तर हेक्टरी 50,000ची मदत करा, कृषी मंत्र्यांकडे शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे। कृषी मंत्री भरणे जालन्याच्या सोमाटणे गावात पोहोचले। चिडलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना रोखलं। तर कृषी मंत्र्यांना चिडलेल्या शेतकऱ्यांनी रोखलं आणि मदतीची मागणी केली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महायुतीचं सरकार मदत वेगाने देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलंय। तसंच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं अतिवृष्टी होऊन महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालंय असं शेतकऱ्यांना सांगायचा प्रयत्न केला। मात्र पुराने हतबल झालेल्या शेतकऱ्याने हे ऐकायला तयार नव्हते। तर शेतकऱ्याने दत्तात्रय भरणे यांना घेरून मदतीची मागणी केली। याचा जर विचार केला तर साधारणतः 2,54,000 एकराचं नुकसान या जालन्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामध्ये जास्त पाऊस हा सप्टेंबरमध्ये पडलेला आहे, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये। आणि पूर्वीचा जर सप्टेंबरच्या अगोदरचा जर विचार केला तर थोडं नुकसान कमी होतं, परंतु निश्चित प्रकारे जालना असू द्या, अहिल्यानगर असू द्या किंवा सगळ्यात जास्त नुकसान हे राज्यात हे नांदेडमध्ये झालेलं आहे। तर मी सगळ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे पण राज्यामध्ये दौरे करतात। यांचं बारकाईने सगळ्या परिस्थितीवरती लक्ष असल्यामुळं शेतकऱ्यांचे लवकरात लवकर जे नुकसान भरपाई शेतीमध्ये झाले त्याचे पंचनामे करून ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळेल ही याचा प्रयत्न आमचा शासनाचा सुरू आहे। तर हेक्टरी 50,000ची मदत करा, कृषी मंत्र्याकडे शेतकऱ्यांनी ही मागणी केलेली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जेव्हा जालन्याच्या सोमाटणे गावात पोहोचले तेव्हा चिडलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना रोखलं। तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी रोखून मदतीची मागणी केली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महायुतीचं सरकार मदत वेगाने देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलंय। तसंच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडल्यानं महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालंय असं शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना परिस्थिती समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी केली आहे। यावेळी कृषी मंत्र्यांनी काय आश्वासनं दिली आहे पाहूयात। 1 गुंठा नुकसानीचाही पंचनामा होणार, बुजलेल्या विहिरीची नुकसान भरपाई मिळेल, जमिनीची धूप झाल्यासही भरपाई मिळणार।